इथे निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची, तर मतं मिळवायची की टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, त्याच्यावर मी नंतर बोलेन. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतो, हिरो आहे ना. काही बगीचाची नावं, काही याची नावं, हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का? हां, हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात म्हणून ते शुद्ध झाले का? नाही. त्यांची विचारधारा तीच आहे. कोणी मुंबईचा महापौर बनला, कोणी खासदार बनले. अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे. मेट्रोच्या नावाखाली सर्वत्र खांब उभारण्याचं काम चालू आहे. आम्ही सामना पाहतच नाही ना. भारत पाकिस्तान सामना हा भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे. इथे निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची, तर मतं मिळवायची. हां, आणि पाकिस्तानवर बहिष्कार टाकायचा, बांगलादेशीने हाकलायचं वगैरे, हे त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. पण जेव्हा पैशाचा विषय येतो, बिटिंग सेटिंग आणि जुगाराचा विषय येतो, तेव्हा भारत आणि पाकिस्तान सामने खेळायला जय शहांना परवानगी दिली जाते. जय शहांना. जय शहा कोण आहेत? तर अमित शहांचे चिरंजीव आहेत, देशाचे गृहमंत्री, स्वतःला प्रखर राष्ट्रभक्त वगैरे समजून घेणारे. माझा असा प्रश्न आहे, कालच देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला की टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, त्याच्यावर मी नंतर बोलेन. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे. पाकिस्तान जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, तसं पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे. मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल, तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे. तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपच्या अशी उचल मिळून वर आली पाहिजे. आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे. पण सांगत नाही, ते ढोंगी लोक आहेत. कारण या क्रिकेटमधून पाकिस्तानबरोबरच्या सगळ्यांना पैसे मिळतात. आणि किती पैसे मिळतात? तर शेकडो 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 कोटी. भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात जास्त जुगार खेळला जातो, बेटिंग खेळला जातो. आणि मी मागेही सांगितलं, मागच्या सामन्यातून पाकिस्तानला या बेटिंगमधून 25,000 कोटी पाकिस्तानात गेले. सरकारपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे, कारण त्या बेटिंगमधला काही वाटा सरकारमधल्या लोकांनाही जात असतो. 25,000 कोटी मागच्या सामन्यात पाकिस्तानमध्ये गेले. आता त्याच्यापेक्षा जास्त जातील. सगळ्यात जास्त बेटिंग जगभरातून या पाकिस्तानच्या सामन्यावर लावलं जातं. आणि हाच पैसा मग पुलवामा पहलगावमध्ये जे अतिरेकी हल्ले करतात ना, त्यांच्यापर्यंत पोचतो. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस ही तुमची ढोंग याच्यातून उघडी पडताय भाई. कळलं? करा ना, निषेध करा, धिक्कार करा. पाकिस्तानबरोबर खेळणार ना असं एकतरी भाजपवाला सांगतोय का? नाही ना. जो पाकिस्तान तुम्ही टिपू सुलतान करताना, टिपू सुलतानला जो पाकिस्तान नायक मानतो, हिरो मानतो, वॉरियर मानतो, त्याच्यावर क्रिकेट कसं काय खेळू शकता तुम्ही? फोटो उतरवणे वगैरे ठीक आहे हो, उपमहापौराच्या दालनातला किरकोळ गोष्ट आहे ती. मी सांगतोय ती सत्य आहे. पाकिस्तानात नायक मानणाऱ्या टिपू सुलतानला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की त्याची शिवाजी महाराजांसोबत समक्ष. एक लक्षात या, माझा मुद्दा भरकटवू नका. ते सपकाळांचा आणि काँग्रेसचा आम्ही बघू का असेल. टीका कोणी केली आहे? सगळ्यात आधी
धमक्या कोणी दिल्या आहेत? फडणवीसांनी दिल्या. हे चालणार नाही वगैरे वगैरे भाजपचं आहे ना. मग हे कसं चालतं? टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊच शकत नाही. याच्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता, म्हैसूरचा. इंग्रजांविरुद्ध लढला. इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला. हे सगळं इतिहासामध्ये, ते काय सांगायची गरज नाही. ते सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे. माझा विषय संपला. आहे ना काही बगीचाची नावं, काही याची नावं. हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का? हां, आहे ना, 100% आहे. याच्यावर त्यांनी उत्तर दिली पाहिजेत ना. हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय, हे ठीक आहे. पण मुंबईमध्ये मानखुर्दला एका बगीच्याला नाव देण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे. हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात. म्हणून ते शुद्ध झाले का नाही? त्यांची विचारधारा तीच आहे. कोणी मुंबईचा महापौर बनला, कोणी खासदार बनले, पण हे सगळे भाजपमध्ये आहेत. टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत. फडणवीस अभ्यास करा जरा. आणि माझा मुद्दा परत कायम आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करा, धिक्कार तरी करा राष्ट्रवादी म्हणून. कारण पाकिस्तान टिपू सुलतानला त्यांचा नायक मानतं. लक्षात घ्या, व्हिडिओ बघितल्यावरती कळतं. आणि नंतर कोणता दबाव, काय देवाणघेवाण झाली. मी त्याच गावातला आहे. ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी. अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, एवढं सांगतो. माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे. माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत जिक्सा शहा, बरं का, QCI म्हणतात त्याला, गुजरातचे. त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे जिक्सा शहानी. आणि त्याची दलाली कोण करत होतं? अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे? माझं तोंड उघडायला लावू नका. मी एक नाव घेतलेलं आहे, जिक्सा शहा. QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे. अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे. कळलं का? हां, तर ते कोणी त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते. का भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना. तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची. आणि मग कशी पळापळ झाली. तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असताना तुम्ही पळून का जाताय? मग एका मोजणी अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय? आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे? नीट ऐका. आधीचा अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे तिथे आधी सुरुवात. मी काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे. मेट्रोच्या नावाखाली सर्वत्र खांब उभारण्याचं काम चालू आहे. पूल बांधतायत, रस्ते, एकाच वेळेला कामं काढलेली आहेत. हे सगळे कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर्स बाहेरचे आहेत. त्यांना मुंबईची काही माहिती नाही. आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत असे बळी घेऊन. हां, काल जे काय मरण पावले तिथे सरपंच उत्तर प्रदेशचे, ते भाजपचे कार्यकर्ते होते. सरपंचचे काल चिरडून मेले तिथे, ते रामभक्त भाजपचे कार्यकर्ते होते. आणि या भाजप सरकारनं रामभक्ताला चिरडून मारलाय काल. फडणवीसांना विचारा. किंवा ते जे बांगलादेशी घुसखोर बाहेर काढण्यासाठी मोहिमा राबवतात त्यांना सांगा मंदिरसुद्धा वाचवा.